निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा बुलंद आवाज, राजसत्ता न्यूज। साकूर गावात मोबाईल शोरूमचे भव्य दालन। पैसे नाहीत, चिंता कशाला, अगदी अल्प दरात घेऊन जा आपला आवडता आयफोन। यासाठी एकदा अवश्य भेट द्या जय माता दी मोबाईल शॉपी। या ठिकाणी मोबाईल रिपेअरिंग तसेच सर्व सॉफ्टवेअर व हार्ड डिस्कचे काम अगदी अल्प दरात करून मिळेल। ठिकाण साकूर बस स्टँड समोर साकूर। संपर्क 98 90 31 50। संगमनेर तालुक्यातील पठार भागात वाळू तस्करीचं मोठं रॅकेट उघड झालंय। मुळा नदी पात्रातून वाळू उपसा कुणाच्या आशीर्वादाने सुरू आहे असा प्रश्न आता सर्वसामान्य जनतेला पडत आहे। संगमनेर तालुक्यातील साकूर पठार भागातून मोठा वाळू उपसा सुरू आहे। वाळू तस्करांची मोजोरी या भागात आता दिवसेंदिवस वाढत आहे। काल रात्री मांडवे शिवारातून मुळा नदी पात्रातून वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत असल्याची माहिती संगमनेर तहसीलदार यांना प्राप्त झाली होती। प्राप्त माहितीनुसार तहसीलदार धीरज मांजरे यांनी तात्काळ एक पथक पाठवून कारवाई केलेली आहे। एक अशोक लेलंड कंपनीचा टेम्पो यावेळी पाठलाग करत या पथकानं पकडला आहे। गेल्या महिनाभरात मुळा नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात राजरोसपणे वाळू उपसा सुरू आहे, परंतु एक अर्धी कारवाई वगळता वाळू तस्करांचा बंदोबस्त करण्यात महसूल प्रशासन संपूर्णपणे अपयशी ठरलंय। ही कारवाई सुरू असताना साकूर शिवारातून मोठ्या प्रमाणात वाळू वाहतूक ट्रॅक्टर व पिकअप वाहनाद्वारे सुरू असलेली वाहतूक मात्र कालही सुरूच होती आणि आजही सुरूच आहे। ही वाहने मात्र मुळा नदी आपली जहागिरी असल्यागत वाळू उपसा करत आहेत। मांडवे, साकूर, जांबूत येथील या वाळू तस्करांना नक्की कोण राजाश्रय देतंय असा सवाल देखील सर्वसामान्य जनतेला पडत आहे। महसूल विभागाने सर्वच वाळू तस्करांचा बंदोबस्त करावा। रात्री उशिरापर्यंत या वाळू तस्करांचे एजंट रस्त्यावर आडवळणावर बसलेले असतात। अनेक वाळू तस्कर हे सशस्त्रधारी असल्याचं देखील आढळून येत आहे। अनेक वाळू तस्कर यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, परंतु या वाळू तस्करांना मिळत असलेल्या राजाश्रयामुळे त्यांची मुजोरी दिवसेंदिवस वाढतच चालली आहे। राजसत्ता न्यूज ब्युरो, संगमनेर।